नमस्कार. आपण पाहता मराठी 24 तास. मी भूषणराव आणि सोबत पाहिले तुम्ही आपण भाजप नेते आहेत गोपालजी तिरमारे. गोपाल भाऊ, मागच्या वेळेला तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता की तुम्ही बच्चू भाऊच्या आता या पदयात्रेबद्दल म्हणजे मेलघाट जो दौरा आता ते आरंभ केला कालपासून. कालची 1 तारीख, आजची 2 तारीख, आता पुढे आता 9 तारखेपर्यंत आहे. तुम्ही त्याच्यावर बऱ्याच काही बोलले होते. तुमचं भाषण मी पाहिलं होतं की तुम्ही बरंच काही बोलले होते. काय काय बोलले सांगा बरं सविस्तर, आणि काऊन बा तुम्हाला त्याची अडचण काऊन आहे अशी? म्हणजे बच्चू भाऊंनी जे आता मेळघाटच्या काही समस्या आणि तिथले काही प्रश्न मांडून त्या प्रश्नांच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी संघर्ष यात्रा काढण्याचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी जाहीर केलं होतं. आणि तसं पाहिलं तर बच्चू भाऊ हे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सतत 20 वर्ष अचलपूर मतदारसंघाचे आमदार होते. आणि मेळघाट हा मतदारसंघ अचलपूरला लागूनच आहे. आणि गेल्या 5 वर्ष त्यांच्याच प्रहार पक्षाचे आमदार सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत होते. आणि अचलपूरचे आमदार, मेळघाटचे आमदार हे दोन्ही आमदार सतत 5 वर्ष सत्तेमध्ये होते. आणि त्या दरम्यान माजी आमदार बच्चू कडू हे 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये 9 खात्याचे मंत्री सुद्धा होते. आणि असा सतत सत्तेत असताना, पॉवरमध्ये असताना, बाजूच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा आमदार असताना, एवढा कार्यकाळ त्यांचा तिथं गेला असताना मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागामध्ये ज्या प्रकारच्या समस्या ते आता सांगत आहे, याच्यावरून असं लक्षात येते की जेव्हा बच्चू भाऊ हे सत्तेत होते, सतत आमदार होते, मंत्री होते, त्यांचा पक्षाचा आमदार होता, याचा अर्थ असा होता की त्यांनी त्यावेळेस काहीच केलं नाही. म्हणजे सत्तेत असताना, पॉवरमध्ये असताना लोकांसाठी, आदिवासींसाठी, त्या गवळी समाजासाठी काहीच करायचं नाही. आणि आता सत्तेत नसताना त्यांना ते प्रश्न दिसत आहे, त्या समस्या दिसत आहे. याचा अर्थ असा होते की बच्चू कडूंची ही संघर्ष यात्रा नौटंकी असून केवळ राजकारणापुरती त्यांची ते पदयात्रा दिसून येत आहे. आणि बच्चू भाऊंनी त्या ठिकाणी शिक्षणाचे सुद्धा काही मुद्दे मांडले, समस्या मांडल्या. बच्चू भाऊ हे 2.5 वर्ष शिक्षण राज्यमंत्री होते. तर तेव्हा शिक्षण राज्यमंत्री असताना त्या आमच्या बिचाऱ्या आदिवासी बांधवांच्या विद्यार्थ्यांकरिता काही खऱ्या अर्थानं केलं असतं तर आज त्यांना त्यांच्यासाठी, त्याच मुद्द्यांसाठी संघर्ष यात्रा करण्याची गरज पडली नसती. म्हणजे पदावर असताना काही करायचं नाही आणि पदावर नसताना त्या गोष्टी समोर आणायच्या, त्यासाठी राजकारण करायचं आणि जनतेला दिशाभूल करायची, अशा पद्धतीचं नौटंकी आणि त्यांनी ते राजकारण थांबवावं. बरं, तुम्ही म्हणता की आता बच्चू भाऊ माझे आमदार जे आहेत ते नौटंकीपणा करतात, पण आपण आता महाराष्ट्रभरही पाहतो तर शेतकऱ्यांसाठी जे कर्जमुक्तीसाठी लढणारा एकच मात्र असा व्यक्ती दिसते ते म्हणजे बच्चू भाऊ कडू. याकडे आपलं म्हणणं कसं आहे, लक्ष कसं आपल्याला नौटंकीच दिसते की पडल्यानंतरच या गोष्टी त्यांना सुचते, असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर. शेतकरी सध्या संकटात आहे. गेल्या सीझन मध्ये दुष्काळ सुद्धा होता. आणि महायुती सरकार हे अतिशय संवेदनशील सरकार आहे शेतकऱ्यांसाठीचं. आणि शासनाने आणि आमच्या सरकारने आपली भूमिका अगोदरच जाहीर केलेली आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. आणि त्याकरिता समिती नेमणे, त्याचा अभ्यास करणे आणि ते जाहीर करणे, हे शासनाने जाहीर केल्यानंतरही बच्चू भाऊ त्या पद्धतीनं त्या विषयाला राजकीय रंग देऊन त्याचा श्रेय लाटण्याचा किंवा मी काहीतरी करण्याचा प्रयत्न ते सध्या करत आहे. पदावर असताना काही करायचं नाही आणि पदावर नसताना काही करणे म्हणजे त्यात राजकारणच आहे ना, ते स्पष्ट दिसूनच येते ना. त्याच्यामध्ये राजकारणाशिवाय दुसरा कुठलाच विषय त्यांचा नाही. बच्चू भाऊचं पाहिलं आपण तर खूप जास्त प्रमाणात त्यांचं गोरगरिबांवर जास्त लक्ष असं दिसते. म्हणजे आपण काही माध्यमांवरही पाहतो की जास्तीत जास्त त्यांचं लक्ष गोरगरिबांवर दिसते. पण अशा वेळेला एक भूमिका ठरते की ते जे कामं राहतात, जसे काही गावाखेड्यातले कामं राहतात, छोटे मोठे दवाखान्यातले कामं राहतात, साधारण एक व्यक्ती जर कधी एक नगरसेवक जरी असला तर तो करू नाही शकत. याच्याकडे आपलं लक्ष कसं आहे की जेणेकरून लोकांच्या मनातली जे भावना राहते ते वेगळ्या प्रकारे गेली नाही पाहिजे? बरोबर. म्हणजे आपण समाजकारणात आणि राजकारणात असताना आपण सर्वसामान्य जनतेसाठी म्हणजे एखादा माणूस संकटात असन, अडचणीत असन तर त्याच्यासाठी आपण धावलो पाहिजे, आपण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. तर प्रत्येक समाज याच्यात राजकारणात आणि समाजकारणात असणाऱ्या माणसाचं कामच आहे, ते करायलाच पाहिजे. कारण कसं आहे की त्याच लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं असते,
त्याच लोकांच्या भरोशावर आपण राजकारणात आलेलो असतो, मोठं झालेलो असतो. म्हणून त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करणे किंवा त्यांच्यासाठी अडचणीत धावून जाणे किंवा त्यांचं काम करणे हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. कारण त्यांच्याच भरोशावर आपण राजकारणात असतो. ते करत असलो म्हणजे आपण वेगळं काही करतो किंवा त्यांच्यावर उपकार करतो अशातला तो भागच नाही. राजकारणात असून तर आपण गोरगरीब सगळं सर्वसामान्य जनतेसाठी झटलोच पाहिजे आणि ते केलंच पाहिजे. आणि ते प्रत्येक राजकारणी समाजकारण करणाऱ्या प्रत्येकाचं ते कामच आहे. त्यात काही दुसरी नवीन गोष्ट नाही ना. आता मेलघाट दौरा त्यांनी आरंभ केला, तर मेलघाट दौऱ्यातले काही प्रश्न असे मांडले होते त्यांनी की काही गावांपर्यंत अजूनपर्यंत लाईट नाही आहे, म्हणजे अविकसित असलेले ते गाव आहेत. तर आता यांच्या माध्यमातून वाटते का असं काहीतरी आपल्या सरकार, तुम्ही सुद्धा सत्तेतला एक भाग आहे तुम्ही. हा, माझं म्हणणं तेच आहे ना. पॉवरमध्ये होतो जेव्हा आपल्याकडे ते अधिकार होते सगळे. तुम्ही बघितलं का ते मेळघाटच्या समस्यांसाठी, या समस्या जे ते आता मांडत आहे, या समस्यासाठी त्यांनी सत्तेत असताना आणि सरकारमध्ये राज्यमंत्री असताना किंवा आढावा बैठकी घेतल्या का, किंवा ते प्रश्न चव्हाट्यावर आणले का, त्याच्यासाठी त्यांनी ते प्रश्न सोडवण्यासाठी कधी प्रयत्न केले का? करायचे असते त्यांना, आदिवासींशी प्रेम असतं, मेळघाटशी प्रेम असतं, तर त्यांनी तेव्हाच केलं असतं ना त्यांनी. आता जे करत आहे, आता कुठंतरी राजकारणात जिवंत राहिलो पाहिजे, कुठंतरी चर्चेत आलो पाहिजे, कुठंतरी लोकांची सहानुभूती घेतली पाहिजे, याच्यासाठी ते करत आहे. आणि राहिली गोष्ट त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये महायुती भक्कमपणे काम करत आहे. त्या ठिकाणी आमचे आमदार केवळरामजी काळे आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामं करत आहे. अनेक विकास कामं त्यांच्या नेतृत्वामध्ये तिथं होत आहे. आणि या ज्या समस्या अजून इतक्या काळात दुर्लक्षित राहिलेल्या असतील, त्या सुद्धा आमच्या महायुती सरकारच्या शासनामध्ये केवळरामजी काळे यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात ते कामाच्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितच सोडवल्या जातील. आणि आम्ही सुद्धा पालकमंत्री बावनकुळे साहेब जे आहेत त्यांच्या निदर्शनास काही समस्या असतील तर त्या मांडू आणि त्या निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कशा सुटतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि त्या सुद्धा प्रामाणिकपणे, जसं की हे अशी नौटंकी करून नाही, पण प्रामाणिक हेतूने त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाईल.